पुन्हा स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत चंद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहराच्या उत्तरेला तामकडा परिसरातल्या या डोंगरावर हे चंद्रेश्वर महादेवाचे प्राचीन स्थान आहे। हजारो वर्षापूर्वी गौतम ऋषींनी अहिल्या, इंद्र आणि चंद्रदेव यांना शाप दिला होता। त्यावेळेला चंद्रदेवानी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि महादेवाला प्रसन्न करून घेतले। त्यानंतर चंद्रदेवानी या ठिकाणी स्वतः शिवलिंगाची स्थापना केली। तेव्हापासून या शिवलिंगाला चंद्रेश्वर म्हटले जाते आणि माता पार्वतीला चंद्रेश्वरी या नावाने ओळखले जाते। या मंदिराची आख्यायिका अशी आहे की राजा चंद्रसेनची राजधानी तामलिंदापूर म्हणजे आजचे चांदवड या ठिकाणी राजा चंद्रसेन हा शिवभक्त होता। चंद्रसेन राजाने महादेव पार्वतीचा आशीर्वाद मिळवून चंद्रेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली होती। राजा विक्रमादित्याला सुद्धा शनीची 7.5 लागल्यानंतर त्याने याच परिसरामध्ये तपश्चर्या केली होती। मग शनिदेवाने प्रसन्न होऊन राजाला 7.5 मुक्त केले आणि विक्रम राजाची तपश्चर्या पाहून राजा चंद्रसेनने आपली कन्या चंद्रकला हिचा विवाह राजा विक्रमादित्याशी लावला होता, तोही याच मंदिरात। जमदग्नी ऋषी, रेणुका माता, परशुराम यांच्यासह या धार्मिक पीठावर अनेक वर्षांपासून साधू संत, ऋषीमुनी, राजे महाराजे यांनी तपसाधना केली आहे। पण मुघल राजवटीमध्ये औरंगजेबाने अनेक मंदिरांची तोडफोड केली होती। त्यापासून बचावासाठी इथल्या ग्रामस्थांनी हे मंदिर जे आहे तर या मंदिराला चिखल आणि शेणामातीने बुजवून दिले होते। त्यामुळे औरंगजेबाचे या मंदिराकडे लक्ष गेले नाही आणि अनेक वर्ष हे मंदिर तशाच अवस्थेमध्ये राहिले। असे सांगितले जाते की सन 1900 मध्ये दयानंद स्वामी हे तीर्थयात्रा करत असताना चांदवडला आले होते। तेव्हा त्यांना महादेवाने साक्षात्कार दिला आणि त्यांचे शिवलिंग मंदिर हे मातीत बुजलेले आहे, त्याचा जीर्णोद्धार कर असे सांगितले। मग स्वामींनी तीर्थाटन थांबवून दिले आणि चंद्रेश्वर गडाकडे धाव घेतली। त्यावेळेला तिथे जेव्हा खोदकाम केले तर तिथं मोठे शिवलिंग आणि माता चंद्रेश्वरी म्हणजे पार्वती माते यांची मूर्ती सापडली। मग ही माहिती जेव्हा सर्व ठिकाणी पसरली तेव्हा स्थानिकांनी दयानंद स्वामींच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्यांनी 66 वर्षे सेवा केली। नंतर याच ठिकाणी समाधी घेतली। त्यानंतर आले दुसरे महाराज, ते म्हणजे विद्यानंद महाराज। ते सुद्धा 35 वर्षे या ठिकाणी चंद्रेश्वराची सेवा करत होते। 1998 मध्ये कुंभमेळ्यामध्ये त्यांना साधू संतांनी महामंडालेश्वर ही पदवी प्रदान केली। त्यांनी चंद्रेश्वरी मातेच्या मूर्तीची पुनर्स्थापना केली आणि भव्य मूर्ती त्या ठिकाणी ठेवली। परशुराम तसेच अनेक तपस्वी, दयानंद स्वामी, विद्यानंद महाराज अशा अनेक समाधी या मंदिराच्या परिसरात आहे। चांदवड मधले हे रेणुका माता मंदिराच्या परिसरात असलेला हा डोंगर अतिशय सुंदर आणि एकदम प्रशस्त आहे। या ठिकाणी वाहनाने येण्यासाठी सुद्धा रस्ता आहे आणि आपण पायऱ्यांनी सुद्धा येऊ शकतो। या मंदिराला 4 कळस आहेत आणि मुख्य गाभाऱ्यावरील कळसावर अनेक लहान मोठ्या कळसांच्या प्रतिकृती आहेत। मंदिराची कलाकुसर अतिशय सुंदर आहे। मुख्य प्रवेशद्वारावर अनेक शिल्पे कोरलेली आहे आणि रंगकाम सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे। या मंदिरातल्या सभा मंडपातला जो नंदी आहे तो तर अक्षरशः लक्ष वेधून घेतो। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी, महाशिवरात्रीच्या दिवशी, नंतर हरिहर भेट, कोजागिरी पौर्णिमा, मग स्वामी दयानंद महाराजांची पुण्यतिथी असे हे जे सण आहेत ते खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। महाशिवरात्रीला या ठिकाणी यात्रा भरते, गावातून पालखी निघते आणि त्या पालखीमध्ये महादेवाचा चांदीचा मुखवटा, शेषनाग, दयानंद स्वामींची प्रतिमा, पार्वती मातेचे दागिने ठेवले जातात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते। श्रावण महिन्यामध्ये 1 लाख बेलाची पाने अर्पण केली जातात। विविध तीर्थक्षेत्रांवरून आणलेल्या पाण्याने या ठिकाणी महादेवाचा अभिषेक केला जातो। सत्यनारायण पूजेचा महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होतो। श्री रेणुका मातेचा आशीर्वाद आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, यामुळे या चांदवडला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे। अशा पावन चंद्रेश्वर महादेव मंदिराला आपणही नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।